गोंदियामध्ये एक मोठी चोरी झाली आणि पोलिसांनी ती इतक्या लवकर सोडवली की सगळेच थक्क झाले. 25 जानेवारीची रात्र. एका घरात दरोडा पडला आणि संपूर्ण परिसर हादरून गेला. चोरट्यांनी तब्बल 20 लाखांपेक्षा जास्त किमतीचा ऐवज लंपास केला होता. पण पोलिसांनी हे सगळं फक्त 12 तासांत कसं सोडवलं? चला बघूया. तर ही घटना घडली होती गोंदियाच्या फुलचूरमध्ये प्रतीक उईके आणि त्यांच्या आईच्या घरी. बुरखा घालून आले, चाकूचा धाक दाखवला, मारहाण केली आणि सगळं काही लुटून नेलं. तक्रार दाखल होताच गोंदिया पोलिसांनी लगेचच तपासाची चक्र फिरवली. अधीक्षक गोरख भामरेंनी केस इन्स्पेक्टर आहेरकरांना दिली आणि त्यांनी लगेच 2 टीम्स बनवल्या. एका खबऱ्याकडून माहिती मिळाली, थोडं टेक्निकल सर्वेलन्स केलं आणि संशयितांचा माग लागला. मुख्य संशयित होते मुकेश आणि आर्यन डोंगरे. हे बापलेख होते. पोलीस त्यांच्या घरी पोहोचले, पण तोपर्यंत ते दोघेही स्कूटर घेऊन पसार झाले होते. आणि बघा, गुन्हा घडल्यापासून फक्त 12 तासांच्या आत पोलिसांनी आरोपींना पकडलं सुद्धा. टेक्निकल सर्व्हेलन्सच्या मदतीने पोलिसांनी त्यांचा माग काढला. ते बालाघाट जिल्ह्याकडे पळाले होते. पोलिसांनी इथे एक भारी डाव टाकला. त्यांनी दोघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी अडकवलं. वडिलाला म्हणजे मुकेशला लालबर्राजवळ स्कूटरसोबत पकडलं आणि मुलगा बसने पळत होता. पोलिसांनी खाकी दाखवताच दोघा बापलेकांनी आपला गुन्हा कबूल केला. आणि त्यांच्या बॅगेत काय सापडलं तर चोरीला गेलेला सगळाच्या सगळा ऐवज. तर चोरीला गेलेल्या मालाची एकूण किंमत होती पूर्ण 20,96,640 रुपये. आणि विचार करा, पोलिसांनी यातलं किती परत मिळवलं असेल. जितका माल चोरीला गेला तितका सगळा परत मिळवला, म्हणजे 100% रिकव्हरी. चोरलेल्या मालासोबतच गुन्ह्यासाठी वापरलेली स्कूटर आणि मोबाईल फोनही जप्त केला. पोलिसांच्या अशा कामगिरीमुळे लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास नक्कीच वाढत असेल, नाही का? चोरीचा प्रकार आहे. दिनांक 26/1/2026 रोजी गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत सेलटॉक्स कॉलनी येथे रात्री 12:30 वाजता एक जबरी चोरीचा प्रकार घडला होता. याच्यामध्ये फिर्यादी प्रतीक उईके आपल्या आईसोबत राहतात आणि रात्री 12:30 वाजता त्यांच्या घराचा दरवाजा नॉक करून 2 व्यक्ती ज्यांनी चेहऱ्यावरती मास्क बांधला होता ते जबरदस्ती घरामध्ये आत शिरले आणि त्यांना मारहाण करून त्यांना चाकूचा दाग दाखवून हातपाय बांधून त्यांनी घरातून जवळपास 139 ग्रॅम सोन्याचे दागिने, 438 ग्राम चांदीचे दागिने आणि 28,000 रुपये रोख असा एकूण जवळपास 20,96,000 रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो जबरी चोरी करून नेला होता. या घटनेची माहिती मिळताच क्राईम ब्रांच आणि लोकल पोलीस स्टेशन यांनी घटनेचा तपास सुरू केला आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी 2 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची घरझडती घेतली असता त्यांची चौकशी केली याच्यामध्ये आणि चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा त्यांचे वर्तन संशयास्पद वाटले आणि त्यांचं लोकेशनकडून त्यांना अटक केली असं त्यांनी घटनेची कबुली दिली आणि जवळपास पूर्ण 20 लाखाचा मुद्देमाल त्यांनी काढून दिलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी गुन्ह्यात वापरलेला मोबाईल आणि एक स्कूटी ही सुद्धा जप्त करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी